ही वाली कुर्ती ना मला सगळ्यात जास्त आवडली, पण तुम्हाला प्राईस सांगू का? याची प्राईस होती 600 रुपये, म्हणजे 599 रुपये. ही पिंकवाली काही जास्त फारशी आवडलेली नाही आहे. तर मी काल झुडिओमध्ये गेले होते आणि तिथलंच कलेक्शन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्या सगळ्या कुर्तींची प्राईस होती 400, 500 आणि 600च्या दरम्यान. तर कुर्तीज तर छान होत्या, पण एक नंबरवाली मला सगळ्यात जास्त आवडली होती. त्यानंतर ना मी ह्या झुडिओमध्ये बघितलं, पण मुलांचं कलेक्शन जास्त काही मला खास वाटलं नाही, कारण खूप जास्त नव्हतंच तिथे. लेडीजचं होतं. वन पीस तर बघू शकता, खूप सुंदर होता. हा ग्रीनवाला वन पीस मला सगळ्यात जास्त आवडला. आणि वन पीसच्या सगळ्याच वन पीसच्या प्राईस होत्या 799, 899. हा पिंकवाला पण होता. लास्ट टाईम मी जसं तुम्हाला दाखवलं होतं सेम तसेच होते. याच्यामध्ये काही ॲड ऑन पण झाले होते. व्हाईट कलरमध्ये हा वाला आणि लॉंग फुल स्लीव्जमधला ना खूप सुंदर होता. स्लीव्जची त्याची साईज पण मस्त होती आणि एकदम सुंदर दिसत होते ते. उन्हाळ्यासाठी ना सगळ्यात जास्त इथं व्हाईटचं कलेक्शन होतं, तुम्ही बघू शकता. आणि हा ब्ल्यूवाला टॉप मला खूप जास्त आवडला होता, पण तो असा स्लीवलेसमध्ये होता. मला असं वाटलं की त्याला फुल स्लीव्ज पाहिजे होत्या, की तो आणखीन छान दिसला असता. त्यानंतर ज्वेलरी होत्या 99 रुपीजमध्ये. तुम्ही जर अशा प्रकारच्या ज्वेलरी घालत असाल तर खरंच खूप सुंदर आहेत झुडिओमधल्या ज्वेलरी. जसं तुम्हाला स्ट्रीट शॉपिंगमध्ये 90 रुपये, 100 रुपयाला अशा ज्वेलरी भेटतात ना, तशा सेम इथं 100 रुपयापर्यंत खूप सुंदर सुंदर इयरिंग वगैरे भेटून जातील. आणि ते पण भरपूर अशा 4-5 जोडमध्ये भेटतील, एकच जोड नाही. त्यानंतर मी बॅग चेक केल्या. ही वाली बॅग ना अशी छोटीशी होती आणि जी की खरंच ही वाली बॅग ना मला खूप जास्त आवडली. त्याचा बेल्ट मला सुरुवातीला वाटला छोटा आहे, पण तो डबल केलेला होता. आणि त्याच्यामध्येच आणखीन एक कलर होता, ब्लॅक कलर, आणि त्याचे बेल्ट असे वरती बांधून ठेवले होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की याला बेल्ट लॉंग बेल्ट आहे म्हणून. आणि यात नंतर ही जी बॅग दाखवली, मला असं वाटतं ही बाहेर 100 रुपयाला ही कुणीच घेणार नाही, पण तिथं ही बॅग होती 300 रुपयाला. अशी एवढी काय अट्रॅक्टिव्ह वाटत नव्हती. अशी दिसताना लेदरची वाटायची, पण ते असं लेदर अजिबात वाटत नव्हतं. तिथलं चपलेचं कलेक्शन ना मला खूप जास्त आवडलं. आणि चला तुम्हाला 1 बाय 1 मी दाखवतेच. चपला खरंच सुंदर होत्या, पण माझ्या पायाची साईज अशी आहे ना की मला खूप मोठ्या साईजची चप्पल लागते. माहीत नाही का, पण मला चप्पलामध्ये जास्त चॉईस करताच येत नाही, कारण माझी पायांची साईज मोठी आहे. त्याच्यामुळे माझ्या साईजच्या माझ्या मापच्या ना एवढ्या जास्त काही भेटत नाहीत. मला जी पायामध्ये बसती तीच मला घ्यावी लागती. त्याच्यामध्ये अशी नो चॉईस आहे, म्हणजे चॉईसच नाही आहे चपलामध्ये. डेली यूजसाठी खूप छान होत्या. आणि त्याच्यानंतर तिथं शूज तर एवढे मस्त होते ना की मला खूप जास्त आवडले शूज. शूजची काय किंमत होती 800 रुपये, 900 रुपये ह्या रेंजमध्ये शूज होते. हे वाले शूज ना मला खूप जास्त आवडले. त्याची किंमत होती 900 रुपये. त्यानंतर तुम्ही बघू शकता छान छान कलरमध्ये ब्ल्यू कलरचे होते, पिंक कलरचे होते, थोडेसे येलो आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये होते, ब्ल्यू आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये होते. सुंदर सुंदर कुर्तीज ह्याच मी ज्या तुम्हाला एक नंबरला दाखवल्या होत्या. आणि त्यानंतर ह्या फुल स्लीव्जमधल्या लॉंग लेंथमधल्या वन पीस टाईप होत्या, जे की सुंदर होते ब्लॅक कलरमध्ये. पण सध्या उन्हाळ्यासाठी ब्लॅक कलर नकोच वाटतो. आणि हे एकदम शॉर्ट्स होता, एकदम शॉर्ट ड्रेस होता. हा पिंक कलर होता. स्लीव्ज पण खूप सुंदर होत्या आणि त्याचा नेक पण खूप भारी होता. हा व्हाईट कलरचा ही वन पीस खूप जास्त सुंदर वाटत होता. याचं कलर कॉम्बिनेशन मस्त होतं ब्ल्यूमध्ये पण. आणि हाच तो ब्ल्यू ड्रेस ज्याचं मी तुम्हाला बोलले होते. पण याच्यावरती जॅकेट वगैरे काही घालावं लागेल, कारण एवढ्या स्लीवलेसची पण काही सवय नाही आहे. त्यानंतर व्हाईटवाल्या पण त्याच्यामधूनच होता. खूप सारं व्हाईटचं कलेक्शन होतं इथं, कारण मला असं वाटतं उन्हाळ्यामुळे ना याने जास्तपैकी व्हाईटचंच कलेक्शन ठेवलेलं आहे. व्हाईट ब्ल्यू कलर खूप जास्त होते. बाकीचे कलर मीडियम होते, पण व्हाईट ब्ल्यू जास्त कलर होते. त्यानंतर इथेच खाली चपला पण होत्या. बहीण बोलली की बघ तुला येत असल्या डेली यूजला तर. सगळ्यात मोठी साईज पण माझ्या पायात बसत नव्हती आणि आम्ही घालूनही बघितल्या. ही वाली चप्पल तिला खूप जास्त आवडली होती, पण ती काही केल्याने माझ्या पायामध्ये काही बसलीच नाही. याच्यापेक्षा ही एक मोठी साईज होती. ती बोलली की ती ट्राय कर, म्हणजे येत असेल तर बघ. काय ती वाली पण मला काही बसलीच नाही. आता तुम्ही बघू शकता, म्हणजे बसती आहे पण थोडीशी मागे उरतेच आहेत पाय, म्हणून मग नको वाटलं. थोडीशी असेल तर कम्फर्टेबल असायला हवी, नाहीतर मग नाही घेतलेलीच बरी. मग तिने तिच्यासाठी एक जोड घेतला आणि मी माझ्यासाठी
नाही घेतलं काहीच. मी फक्त एक्सप्लोअर केलं आणि तिने तिच्यासाठी थोडीशी शॉपिंग केली आणि मग आम्ही घरी आलो. बाहेर एवढं ऊन पडलं होतं आणि आम्ही उन्हामध्ये नगरमध्ये फिरत होतो आणि त्यासाठी थोडंसं थंड होण्यासाठी म्हणून आम्ही झुडिओमध्ये गेलो होतो. आता तुम्ही बघू शकता हा डेनिम ड्रेस खूप सुंदर वाटत होता. फक्त मला पूर्ण त्या शॉपमध्ये फक्त हे 2च डेनिम ड्रेस दिसले होते आणि याच्यामध्ये साईडला पॉकेट पण होते आणि याची वन पीस म्हणून पण हा खूप छान वाटला असता. त्यानंतर ह्या बॅग्स होत्या छोट्या छोट्या, ज्याच्यामध्ये कलर होते वेगवेगळे आणि डिझाईन पण. त्यानंतर इथलं होतं हे दुसरं चपलाचं कलेक्शन, ज्याच्यामध्ये की 300 रुपयाला 400 रुपयाला वेगवेगळ्या नंबरच्या वेगवेगळ्या साईजच्या चपला अवेलेबल होत्या. ही वाली चप्पल माझ्या बहिणीला आवडली आणि मग तिने ती घेऊनही टाकली. तिला ऑफिससाठी ती खूप जास्त आवडली होती म्हणून म्हटलं की चला तुला तू घे. तिचे पायांना ती बसली पण आणि सुंदरही दिसत होती. ही वाली चप्पल मला आवडली होती पण ती माझ्या पायामध्ये बसलीच नाही. झुडिओमधलं चप्पल कलेक्शन पण खूप छान होतं आणि त्यानंतर कुर्तीज होत्या. एकदम प्युअर कॉटनच्या कुर्तीज होत्या ज्या की सुंदर सुंदर दिसत होत्या. प्रत्येक साईजमध्ये त्या अवेलेबल होत्या आणि प्रत्येक कलरमध्ये पण अवेलेबल होत्या. सगळे कलर असे होते की जे आपण उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो. जास्त काही डार्क कलर नव्हते याच्यामध्ये, पण त्या कॉटनच्या होत्या आणि त्याची साईज पण छान निघतात पण त्या छान. कलर वगैरे काहीच जात नाही. आणि 300 रुपये ते 400 रुपये 500 रुपये अशी प्राईज होती. लास्ट प्राईज त्याची 300 रुपयापासून स्टार्ट होत होत्या. आता मी 2-3 वेळा तुम्हाला हे चप्पलचं कलेक्शन दाखवलं आहे. हे वाले सगळेवाल्या चपला होत्या तिथे आणि चपला खरंच खूप सुंदर होत्या. क्वालिटी पण त्याची छान होती. त्यानंतर तिथं टी शर्ट वगैरे पण सुंदर होते. तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचे टी शर्ट्स वगैरे म्हणजे सगळेच कलर तिथे अवेलेबल होते. वन पीस होते, बॉडीकॉन ड्रेस होते जे की सुंदर वाटत होते. त्यानंतर तिथे क्रॉप टॉप वगैरे होते आणि मी जस्ट असं वरूनच शूट करत होते. ह्याला काही मी व्हॉइस ओव्हर करत नाही, तुम्ही फक्त बघू शकता. मी फक्त जस्ट असं दाखवते. तर असा होता हा झुडिओमधला व्हिडिओ. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.